उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यावर। कराडमधील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला करणार अभिवादन, तर फलटणमध्ये बारामती विमान अपघातात मृत अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबाची घेणार भेट। अजित पवारांच्या अपघातावर राष्ट्रवादीकडून शंका उपस्थित। 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल, तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली पाटलांची मागणी। मुंबई महापालिकेसाठी महायुती आज 2 गटात नोंदणी करणार। भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार। सकाळी 10 वाजता बेलापुरातील कोकण भवनात होणार नोंदणी। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता असलेले नगरसेवक मायघरी। नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर घरी परतले। 16 दिवसांनंतर म्हात्रेंचा कमबॅक, तर तिघं अद्यापही बेपत्ता। महापालिका निवडणुकीनंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरे सर्व पदाधिकारी आणि उमेदवारांची घेणार बैठक। बैठकीमध्ये पराभवाची कारणं तसंच इतर बाबींवर होणार चर्चा। मंत्री छगन भुजबळ आज अजित पवारांचा अस्थिकलश घेऊन नाशिकला येणार। आज येवला आणि नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन। शोकसभेवेळी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवणार। आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच थेट भाष्य। अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीनं आमच्याशी चर्चा करावी, असंही केलं स्पष्ट। उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची घेतली भेट। अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती। थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये येतील। सदाभाऊ खोत यांचा मोठा दावा, सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही। सदाभाऊ खोत यांचा जयंत पाटलांना टोला। दिल्लीमध्ये संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत। बीटी कवडे रोडवर कोयता गँगकडून दुकानाची तोडफोड। नागरिकांमध्ये मोठी भीती। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर। नवी मुंबईतील महापेमध्ये लीलाधर नाईक कंपाऊंडला लागलेल्या आगीवर नियंत्रण। आगीत लाकडाची वखार जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। इगतपुरीच्या धामणीजवळ समृद्धी महामार्गावर कंटेनर पलटी। काही काळ वाहतूक विस्कळीत। अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावर झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर। रात्री 4 राऊंड फायर। पुण्यातून 4 आरोपींना अटक। मुख्य आरोपी फरार। गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली। आयसीसी T20 वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार नाही। भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार। आयसीसी कडून पाकिस्तानवर आर्थिक दंडाची शक्यता।